हॅलो फ्रेंड्स, आज आपण करूया आपले दही वडे खूप टेस्टी बट विदाऊट फ्राय. चला तर मग करूया रेसिपीला सुरुवात. तर मी इथे घेतल्या 1 कप मूग डाळ आणि 1 कप उडद डाळ आणि त्याला मी ॲटलीस्ट 6 तास भिजवून घेतलेले आहे. तसं तर ते 2-3 तासात पण भिजून जातात, बट प्रयत्न करा की तुम्ही ॲटलीस्ट ते 6 तास किंवा 4-4.5 तास तरी भिजू ठेवाल. सो मी इथे पाणी न घेता त्याला चांगलं बारीक करून घेतलेलं आहे डाळीला आणि त्याला आपण ॲटलीस्ट 10 मिनटं तरी चांगलं फेटून घेऊया डाळीला. जेवढं तुम्ही फेटाल ती डाळ तेवढीच हलकी होत जाणार. बघा तुम्ही की आता ती डाळ किती हलकी झालेली आहे. मी इथे एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि ते टाकून बघितलेलं आहे थोडंसं सारण. तर ते आपलं जर तरंगत राहिलं तर म्हणजे आपली डाळ झालेली आहे. मी इथे हाफ टीस्पून बेकिंग सोडा टाकून घेतलेला आहे आणि त्याला अजून थोडंसं छान मिक्स करून घेतलेलं आहे. आणि थोडंसं त्यामध्ये मीठ टाकायचं, जे मी रेकॉर्ड करणं विसरून गेली. तर मी हे टाकून घेतले आहे इडली पात्रामध्ये. त्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. जर तुमच्याकडे आप्पे मेकर असेल तर तुम्ही त्यामध्ये पण करू शकता, अगदी थोडं थोडं तेल लावून. ते पण खूप छान वाटेल. जोपर्यंत आपले वडे उकळत आहे तोपर्यंत मी इथे छान दही फेटून घेते. त्यामध्ये जिरे पावडर, काळं मीठ आणि गूळ पावडर असं सगळं टाकून घेते आहे. इथे मी थोडंसं गरम पाणी करून त्यामध्ये मीठ टाकून घेतले आणि ते वडे जे आहे ते आपण त्यामध्ये टाकून घेऊया. आपल्याला थोड्याशा जे लूकवॉर्म वॉटरमध्ये आपण टाकून घेऊयात ते. बघा हे आपले वडे किती फ्लफी झालेले आहेत. बिलकुल वाटणार नाही की ते आपण उकळून घेतलेले आहेत. खूप चांगला ऑप्शन आहे ज्यांना डीप फ्राय वस्तू आवडत नसतील तर. आपले वडे पाण्यामध्ये छान असे भिजून गेलेले आहेत. त्याला आता आपण करूया तयार. आता आपण टाकून घेणार आहोत त्यामध्ये छान असं घट्टसर दही. त्यानंतर आपण यामध्ये टाकू छान पुदिन्याची ग्रीन चटणी आणि माझी फेवरेट इमली चटणी, जी मी चिंच, गूळ आणि खजूर टाकून केलेली आहे. आणि त्यामध्ये स्प्रिंकल करूया आपण लाल तिखट आणि बारीक शेव. झालेले आहे आपले दही वडे. तुम्ही पण एकदा असे नक्की करून बघा, खूप टेस्टी वाटतात. चला तर मग करूया टेस्टिंग आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.